नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजपासून आपल्याला जे आहे ते JK टुडेचे जे काही क्वेश्चन्स असतील, ठीक आहे, तर ते आपल्याला वर्षभराचे जे आहे ते पूर्ण करायचे आहेत। यासाठी तुम्ही चॅनलला आपल्या नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। हा पूर्णपणे 1 वर्षाचा जो कोर्स आहे JK टुडेचा, तो तुम्हाला आपण कम्प्लिटली मराठीमध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून आपण अवेलेबल करून देणार आहे। जर तुम्हाला याच्या PDF हवे असतील मंथ टू मंथ, तर या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक QR कोड मिळेल। तो QR कोड स्कॅन करून तुम्ही PDF जे आहेत त्या तुम्ही घेऊ शकता। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चला, किंवा क्वेश्चन तरी तुम्ही व्हिडिओचे जे असतील JK टुडेचे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला मराठीमध्ये ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जाणार आहेत। एकूण प्रश्नांची संख्या जी आहे ते 20 राहणार आहे याच्यामध्ये, ठीक आहे। 20 प्रश्न याच्यामध्ये राहतील। दिवसभरामध्ये तुम्हाला 1 ते 2 तरी व्हिडिओज आपण द्यायचा प्रयत्न करणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल। तर आता सुरुवात करूया। तर केअरफुली बघा, पहिला प्रश्न काय, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा म्हणजे NFSA अंतर्गत कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश नुकतेच केंद्राच्या मोफत तांदूळ योजनेत सामील झाले? तर याचं उत्तर आहे तेलंगणा। तर तेलंगणा हे जे राज्य आहे हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत नुकतंच केंद्राच्या मोफत तांदूळ योजनेमध्ये सामील झालेला आहे। तर तेलंगणा सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत केंद्राच्या मोफत तांदूळ योजनेत सामील होण्याचा निर्णय जो आहे हा घेतलेला आहे। या राज्यातील 54.44 लाख NFSA कार्ड धारकांना दरमहा 5 किलो तांदूळ पुरवठा करण्याचं केंद्रीय योजनेचं काय आहे, उद्दिष्ट आहे। आणि तेलंगणा राज्य सरकार स्वखर्चाने अतिरिक्त 35.52 लाख कार्ड धारकापर्यंत ही योजना जी आहे हे विस्तारित करणार आहे। तर हा योजनेशी रिलेटेड करंट अफेअर्सचा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला। तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश नुकतेच केंद्राच्या मोफत तांदूळ योजनेमध्ये सामील झालं? तर याचं उत्तर आहे तेलंगणा, ठीक आहे। तर हे तुम्ही लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघूया। आंतरराष्ट्रीय फुटबॉल इतिहास आणि सांख्यिकी महासंघाने, त्यालाच IFFHS असा याचा शॉर्ट फॉर्म आहे, 2022 साठी कोणत्या फुटबॉलपटूला जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवले आहे? तर याचं उत्तर आहे लिओनेल मेसी। तर या लिओनेल मेसीला आंतरराष्ट्रीय फुटबॉल इतिहास आणि सांख्यिकी महासंघानं 2022 साठी जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून जे आहे हे गौरवलेलं आहे। तर PSG पॅरिस सेंट जर्मन सुपरस्टार लिओनेल मेसीला आंतरराष्ट्रीय फुटबॉल इतिहास आणि सांख्यिकी महासंघानं 2022 साठी जागतिक सर्वोत्तम खेळाडू म्हणून जे आहे ते गौरवलेलं आहे। क्लब आणि देशासाठी 51 अधिकृत खेळांमध्ये मेसीने एकूण 35 गोल केले आणि 30 गोल करण्यासाठी त्यांनी जे आहे ते सहाय्य सुद्धा केलेलं आहे। मेसीला IFFHS वर्ल्डचा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय गोल स्कोरर 2022 पुरस्काराचा विजेता देखील त्याला घोषित करण्यात आलेला आहे। तर या गोष्टी तुम्हाला लक्षामध्ये ठेवायला लागतील। तर स्पोर्ट्स रिलेटेड हा करंट अफेअर्सचा प्रश्न आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघूया। तर अर्जेंटिनाचे प्रशिक्षक जे आहेत ते लिओनेल स्कालोनी हे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून सुद्धा देखील याच्यामध्ये निवडले गेलेले आहेत। आता याच्यामध्ये एकूण 2 क्वेश्चन तुमचे जे आहेत ते जनरेट झालेले आहेत। तर एक म्हणजे 2022 साठीचा जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून IFFHS या संघानं गौरवलेल्या खेळाडूचं नाव काय आहे, लिओनेल मेसी। आणि त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून सुद्धा कुणाला निवडलं गेलेलं आहे, तर ते अर्जेंटिनाचे प्रशिक्षक आहेत लिओनेल स्कालोनी यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून जे आहे ते त्यांना निवडून जे आहे ते निवड त्यांची करण्यात आलेली आहे। तर तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पुढील प्रश्न बघा, नुकतेच सुरू झालेल्या आमंत्रण पोर्टलचा उद्देश काय आहे? तर याचं उत्तर आहे निमंत्रण व्यवस्थापन। तर हे आमंत्रण पोर्टल जे आहे ते निमंत्रण व्यवस्थापनासाठी जे आहे ते बनवलं गेलेलं आहे। तर सरकारच्या ई-गव्हर्नन्स उपक्रमाचा एक भाग म्हणून ऑनलाईन निमंत्रण व्यवस्थापन पोर्टल सुरू करण्यात आलेला आहे। आमंत्रण पोर्टलचा वापर मान्यवर अतिथींना ई-निमंत्रण देण्यासाठी आणि प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांना पाहण्यासाठी सामान्य जनतेला तिकिटांची ऑनलाईन विक्री करण्यासाठी केला जाऊ शकतो। म्हणजे आमंत्रण पोर्टलचा उद्देश काय आहे, तर निमंत्रण द्यायचं। हा एक ई-गव्हर्नन्स उपक्रमाचा एक भाग आहे आणि ऑनलाईन निमंत्रण व्यवस्थापन बनवण्यासाठी हे पोर्टल जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। आणि या पोर्टलच्या माध्यमातून जे मान्यवर किंवा अतिथी असतील त्यांना ई-निमंत्रण द्यायचं आणि प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी सामान्य जनतेला तिकिटांची जी ऑनलाईन विक्री असते त्या पोर्टलच्या माध्यमातून व्हावी असा उद्देश समोर ठेवून हे आमंत्रण पोर्टल जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे, ठीक आहे। पुढील क्वेश्चन बघा, फ्युचर ऑफ वर्क इंडस्ट्री 4.0 इनोव्हेशन आणि 21व्या शतकातील कौशल्य ही कोणत्या शिखर परिषदेची थीम आहे? तर याचं उत्तर आहे Y20। तर फ्युचर ऑफ वर्क इंडस्ट्री 4.0 इनोव्हेशन आणि 21व्या शतकातील कौशल्य ही Y20 या शिखर परिषदेची थीम आहे, लक्षात ठेवा। तर केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी Y20 शिखर परिषदेच्या थीम लोगो आणि वेबसाईटचे Y20 समिटच्या इव्हेंटमध्ये लॉन्चिंग केलं।
Y20 इंडियाच्या थीम्स बघा कोणकोणत्या आहेत. फ्युचर ऑफ वर्क, इंडस्ट्री 4.0, इनोव्हेशन आणि 21व्या शतकातील कौशल्ये, हवामान बदल आणि आपत्ती जोखीम कमी करणे, शाश्वततेला जीवनाचा मार्ग बनवणे, शांतता निर्माण करणे आणि सलोखा निर्माण करणे, युद्ध नसलेल्या युगाची सुरुवात, सामायिक भविष्य, लोकशाही आणि शासन, आरोग्य, कल्याण आणि क्रीडा, तरुणांसाठी अजेंडा, अशा Y20 इंडियाच्या काय आहेत थीम्स आहेत. तर नुसती एकच नाही तर अजून बऱ्याच थीम्स आहेत. त्याच्यामध्ये हवामान बदल आणि आपत्ती जोखीम जे आहेत हे कमी करायच्या, शाश्वततेला जीवनाचा मार्ग बनवायचा, शांतता निर्माण करायची, सलोखा निर्माण करायचा, युद्ध नसलेल्या युगाची सुरुवात करायची, सामायिक भविष्य, लोकशाही आणि शासन, आरोग्य, तसंच कल्याण आणि क्रीडा, तरुणांसाठी अजेंडा, या अशा प्रकारच्या Y20 इंडियाच्या काय आहेत ह्या थीम्स आहेत. तर ह्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणे गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा. कोणते भारतीय शहर आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023 चे यजमान शहर आहे? तर याचं उत्तर आहे अहमदाबाद. तर अहमदाबाद हे जे भारतीय शहर आहे हे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023 चे काय आहे यजमान शहर आहे. तर अहमदाबाद गुजरात येथे नुकताच आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023 सुरू झाला. साबरमती रिव्हरफ्रंट येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं. एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य या G20 थीमवर गुजरात टुरिझमने हा महोत्सव जो होता तो आयोजित केलेला होता. सुरत, वडोदरा, राजकोट, द्वारका, सोमनाथ, धोरडो आणि केवडिया येथेही आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन जे आहे हे करण्यात येणार आहे. तर हे गुजरातमधले ठिकाण हे तुम्ही लक्षात ठेवा. तर कुठलं भारतीय शहर आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023 यजमान शहर आहे? तर याचं उत्तर आहे काय आहे अहमदाबाद. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या राज्याने जगा मिशनसाठी UN हॅबिटॅट्स वर्ल्ड हॅबिटॅट अवॉर्ड्स 2023 जिंकले? तर याचं उत्तर आहे ओडिशा. तर ओडिशा या राज्याने जगा मिशनसाठी UN हॅबिटॅट्स वर्ल्ड हॅबिटॅट अवॉर्ड 2023 जे आहे हे जिंकलेलं आहे. ओडिशाने जगा मिशन उपक्रमासाठी UN हॅबिटॅट्स वर्ल्ड हॅबिटॅट अवॉर्ड 2023 जो आहे हा जिंकलेला आहे. जगा मिशन हा जगातील सर्वात मोठा जमीन शीर्षक आणि झोपडपट्टी अपग्रेडिंग कार्यक्रम आहे, ज्याचा उद्देश झोपडपट्टीत राहणाऱ्यांचे जीवन सक्षम करणे अशा स्वरूपाचा आहे. ओडिशा राज्यातील सर्व 2919 झोपडपट्ट्यांचे अपग्रेडेशन करण्यासाठी जगा मिशन जे आहे ते हाती घेत आहे आणि उपक्रमाच्या गेल्या 5 वर्षात 1,75,000 कुटुंबांना जमिनीच्या मुदतीची सुरक्षा सुद्धा या जगा मिशनच्या अंतर्गत जे आहे ते प्रदान करण्यात आलेले आहे. तर हा जगा मिशन जे आहे ते ओडिशा राज्याचं आहे, लक्षात ठेवा. आणि या जगा मिशन उपक्रमासाठी या UN हॅबिटॅट्स वर्ल्ड हॅबिटॅट अवॉर्ड 2023 हा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. ठीक आहे, तर जगा मिशन कशा संदर्भातला आहे? तर मोठा जमीन शीर्षक आणि झोपडपट्टी अपग्रेडिंग कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्याचं जीवनमान उंचावणं हा याच्या पाठीमागचा जो आहे तो उद्दिष्ट आहे. आणि जगा मिशन जे आहे ते ओडिशा राज्यातील झोपडपट्ट्यांचं अपग्रेडेशन करण्यासाठी, म्हणजे ओडिशा राज्यातील ज्या 2919 झोपडपट्ट्या आहेत त्याचं अपग्रेडेशन करण्यासाठी हे मिशन जे आहे ते ओडिशा राज्याने हाती घेतलेलं आहे. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये 1,75,000 कुटुंबांना जमिनीच्या मुदतीची सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे. आणि म्हणूनच या जगा मिशनसाठी UN हॅबिटॅट वर्ल्ड हॅबिटॅट अवॉर्ड 2023 हा पुरस्कार जो आहे हा मिळालेला आहे, जो की ओडिशा राज्याचा आहे. पुढचा प्रश्न बघा. कोणत्या संस्थेने सार्वभौम हरित रोखे जारी करण्याची घोषणा केली? तर याचं उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सार्वभौम हरित रोखे जारी करण्याची घोषणा जी आहे हे केलेली आहे. तर रिझर्व्ह बँकेने सार्वभौम हरित रोखे जारी करण्यासाठी एक सूचक दिनदर्शिका जाहीर केलेली आहे. त्यानुसार प्रत्येकी 8,000 कोटी रुपयांसाठी 2 लिलाव केले जातील. 8,000 कोटी रुपयांसाठी एकूण 2 लिलाव याच्यामध्ये केले जातील. अधिसूचित रकमेपैकी 5% रक्कम किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 5 वर्षे किंवा 10 वर्षांच्या पर्यायासह राखीव असेल. कार्बनची तीव्रता कमी करण्यात आणि हरित पायाभूत सुविधांसाठी संसाधने एकत्रित करण्यात मदत करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्पांमध्ये या रकमेचा वापर केला जाणार आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आहे. तर कोणत्या संस्थेने सार्वभौम हरित रोखे जारी करण्याची घोषणा केली? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं. ठीक आहे, एकूण 8,000 कोटी रुपयांचे हे सार्वभौम हरित रोखे असतील. तर या अधिसूचित रकमेपैकी 5% जी रक्कम आहे ही किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 5 वर्षे किंवा 10 वर्षांच्या पर्यायासह राखीव राहणार आहे त्याच्यामध्ये. आणि कार्बनची तीव्रता कमी करणे आणि हरित पायाभूत सुविधांसाठी संसाधने एकत्रित करण्यात मदत करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्पामध्ये हे जे 8,000 कोटी रुपये आहेत याचा वापर केला जाणार आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे. कोणते भारतीय राज्य पर्पल फेस्टचे यजमान आहे, जो दिव्यांग व्यक्तींसाठीचा पहिला समावेशी उत्सव आहे? तर याचं उत्तर आहे गोवा. तर गोवा हे जे भारतीय राज्य आहे हे पर्पल फेस्टचे यजमान आहे, जो दिव्यांग व्यक्तींसाठीचा पहिला समावेशी उत्सव आहे. तर गोव्याने पर्पल फेस्टचं आयोजन केलेलं होतं. हा दिव्यांग व्यक्तींसाठीचा असणारा पहिला समावेशी उत्सव होता. याने PWDचे जीवन आणि उपलब्धी साजरी केली आणि समाजात अशा व्यक्तींच्या समावेशाबाबत जागरूकता वाढण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम केलं. समाज कल्याण संचालनालय PWD गोवा, गोवा पर्यटन विकास महामंडळ आणि माहिती आणि प्रसिद्धी विभाग गोवा आणि एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा यांच्यातर्फे पंजिम येथे
पर्पल फेजचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. तर पर्पल फेज ज्यावेळी तुमच्या समोर शब्द येईल त्यावेळी त्याच्याशी रिलेटेड जे राज्य आहे ते गोवा राज्य आहे. आणि हे पर्पल फेस्ट काय आहे तर दिव्यांग व्यक्तीचा पहिला समावेश उत्सव आहे, जो की अशा दिव्यांग ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या समावेशाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून जे आहे ते काम करणार आहे. आणि हे समाज कल्याण संचालनालय PWD गोवा, गोवा पर्यटन विकास महामंडळ, माहिती आणि प्रसिद्धी विभाग गोवा आणि एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा यांच्यातर्फे पंजिम या ठिकाणी पर्पल फेजचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं होतं. त्या गोष्टी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, दीपोर बिल हे कोणत्या राज्यातील एकमेव रामसर स्थळ आहे? तर याचं उत्तर आहे आसाम. तर दीपोर बिल हे आसाम या राज्यातील एकमेव असं रामसर स्थळ आहे. तर आसाममधील एकमेव रामसर स्थळ असलेल्या दीपोर बिल मध्ये नुकत्याच झालेल्या पक्षी गणनेदरम्यान 97 विविध प्रजातींचे 26,000 पेक्षा जास्त पक्ष्यांची नोंद जी आहे ही झालेली आहे. 2021 मध्ये या साइट्स वरती 66 प्रजातींचे 10,289 पक्षी नोंदवले गेलेले होते. विकास प्रकल्प आणि शहरी कचऱ्यामुळे हे स्थळ जे आहे हे त्रस्त झालेलं आहे. आणि कार्यक्रमादरम्यान स्पॉट बर्ड फोटोग्राफी स्पर्धा देखील आयोजित करण्यात आलेली होती. आणि आशियाई वॉटरफॉल काउंट दरम्यान पक्षी गणना सरावांची पुनरावृत्ती जी आहे ही होणार आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे दीपोर बिल जे चर्चेमध्ये होतं हे राज्यातील एकमेव रामसर स्थळ आहे ते कुठल्या राज्यामध्ये तर ते आहे आसाममध्ये. ठीक आहे. आणि इथं काय झाली होती, पक्षी गणना झालेली होती आणि त्याच्यामध्ये 97 विविध प्रजातींच्या 26,000 पेक्षा जास्त पक्ष्यांची नोंद जी आहे ही झालेली होती. आणि 2021 मध्ये या साइट्स वरती 66 प्रजातींच्या एकूण 10,289 पक्ष्यांची नोंद जी आहे ती नोंदवली गेलेली होती. विकास प्रकल्प आणि शहरी कचऱ्यामुळे हे जे स्थळ आहे हे त्रस्त झालेलं आहे. आणि कार्यक्रमादरम्यान स्पॉट बर्ड फोटोग्राफी स्पर्धा देखील इथं आयोजित करण्यात आली होती. आणि आशिया वॉटरफॉल काउंट दरम्यान पक्षी गणना सरावांची पुनरावृत्ती देखील इथं होणार आहे. पण लक्षात ठेवा, दीपोर बिल रामसर स्थळ आलं तर त्याचं उत्तर असणार आहे आसाम. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, स्वदेश दर्शन 2.0 योजनेअंतर्गत निवडण्यात आलेले कुमारकोम आणि बेपोर कोणत्या राज्यात आहेत? तर याचं उत्तर आहे केरळ. तर स्वदेश दर्शन 2.0 योजनेअंतर्गत निवडण्यात आलेले कुमारकोम आणि बेपोर हे केरळ या राज्यामध्ये आहेत. ठीक आहे. तर हे केरळमधील कोट्टायम मधील कुमारकोम आणि कोझिकोड मधील बेपोरची स्वदेश दर्शन 2.0 योजनेअंतर्गत विकासासाठी निवड करण्यात आलेली आहे. तर हे कुमारकोम कुठे आहे? केरळमधील कोट्टायम मध्ये आहे आणि कोझिकोड मध्ये बेपोर आहे. लक्षात ठेवा. तर स्वदेश दर्शन 2.0 योजनेअंतर्गत विकासासाठी यांची निवड करण्यात आलेली आहे. पर्यटन मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत निवडलेल्या 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 34 इतर स्थळांपैकी ही 2 ठिकाणे आहेत. केरळमध्ये स्वदेश दर्शन योजना एक 1.0 चा भाग म्हणून इको सर्किट, आध्यात्मिक सर्किट, ग्रामीण सर्किट अंतर्गत घोषित केलेली अनेक ठिकाणे आहेत. ठीक आहे. तर या गोष्टी तुम्हाला कुठेतरी लक्षात ठेवणे हे गरजेचे आहेत. ओके. तर स्वदेश दर्शन 2.0 योजनेअंतर्गत निवडण्यात आलेले कुमारकोम आणि बेपोर कोणत्या राज्यामध्ये आहेत तर ते आहेत केरळ राज्यामध्ये. ठीक आहे. तर स्वदेश दर्शन 2.0 साठी ही ठिकाणं जे आहेत ते निवडण्यात आलेली आहेत. तर कुमारकोम आहेत केरळमधील कोट्टायम जिल्ह्यामध्ये कुमारकोम आणि कोझिकोड मधील बेपोर हे ठिकाण आहे. तर पर्यटन मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत ही निवडलेली 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 34 इतर स्थळांपैकी 2 ठिकाणे आहेत. केरळमध्ये स्वदेश दर्शन योजना 1.1 चा भाग म्हणून इको सर्किट, आध्यात्मिक सर्किट, ग्रामीण सर्किट अंतर्गत घोषित केलेली अनेक ठिकाणं देखील आहेत. तर आता ही स्वदेश दर्शन 2.0 आहे आणि त्याच्या आधी सुद्धा केरळमध्ये स्वदेश दर्शन 1.0 होता, 1.0 होतं. तर हे कुठली ठिकाण होती? इको सर्किट, आध्यात्मिक सर्किट, ग्रामीण सर्किट या अंतर्गत घोषित केलेली आणि तिथं ठिकाणं देखील होती. तरी तुम्ही लक्षात ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला ही PDF मित्रांनो हवी असेल जानेवारी 2023 चे जीके टुडेचे सर्व क्वेश्चन जे असतील ते आपण मराठीमध्ये त्याचे भाषांतर त्याचं केलेलं आहे आणि तेच आपण व्हिडिओ सुद्धा तुमच्याशी डिस्कस करतोय. तर कुणाला समजा PDF हवी असेल तरी तिथे UPI ID दिलेला आहे तुम्हाला 9175004646@IKWIK हा UPI ID वापरून तुम्ही पे करून तुम्ही PDF घेऊ शकता. याची प्राइस 50 रुपीज आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट हा QR कोड स्कॅन जरी केला तरी सुद्धा तुम्हाला PDF जे आहे ते तुम्ही घेऊ शकता आणि त्याचा स्क्रीनशॉट फक्त ह्या नंबरवरती तुम्हाला पाठवायचा आहे. 917500464691 या क्रमांकावरती स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला JK टुडे PDF जे आहे मराठीमध्ये अवेलेबल आपण करून देऊ जानेवारीची. ठीक आहे. पुढचा प्रश्न आता बघूया आपण. आता हा दुसरा सेट असेल. पुढचा प्रश्न बघा, 2022-23 साठी भारतातील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांचं निर्यातीचे लक्ष्य काय आहे? तर याचं उत्तर आहे 23.56 अब्ज US$. तर हे 2022-23 साठी भारतातील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांचं निर्यातीचं लक्ष्य आहे. किती? 23.56 अब्ज US$. तर चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या 8 महिन्यात म्हणजे एप्रिल ते नोव्हेंबर मध्ये भारतातील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांची निर्यात वार्षिक आधारावर 16% वाढलेली आहे. 2022-23 या वर्षासाठी कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या टोपलीसाठी 23.56 अब्ज निर्यातीचं लक्ष्य जे आहे ते निश्चित करण्यात आलेलं आहे. सध्या कृषी निर्यातीने वार्षिक निर्यात लक्ष्याच्या 74% लक्ष्य जे आहे ते गाठलं आहे. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. हा कृषीशी रिलेटेड म्हणजे जॉग्राफी मधील कृषी या चॅप्टरशी रिलेटेड हा करंट अफेअरचा प्रश्न आहे. ओके.
तर 2022-23 साठी भारतातील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनाचं निर्यातीचं लक्ष्य किती आहे? 23.56 अब्ज US डॉलर्स. तरी तुम्हाला लक्षामध्ये ठेवावं लागतील. आणि सध्या कृषी निर्यातीने वार्षिक निर्यात लक्ष्याच्या 74% लक्ष्य जे आहे हे सुद्धा गाठलं आहे. तर हे सुद्धा तुम्हाला इथं माहित असू दे. ओके, पुढचा प्रश्न बघा. सहकारी लाभार्थी परिषदेचे यजमान कोणते शहर आहे? तर याचं उत्तर आहे बेंगळुरू. तर बेंगळुरू जे आहे हे सहकारी लाभार्थी परिषदेचे यजमान शहर आहे. तर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी कर्नाटकातील बेंगळुरू येथे सहकारी लाभार्थी परिषदेला संबोधित केलं. संपूर्ण देशातील पहिली सहकारी संस्था 1905 मध्ये कर्नाटकातील गदग जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेली होती. देशातील प्रत्येक पंचायत, नाबार्ड, NDDB आणि सहकार मंत्रालयाने 3 वर्षात अशा 2 लाख नवीन सहकारी संस्था स्थापन करण्याचा कृती आराखडा जो आहे हा तयार केलेला आहे. ठीक आहे, तर या सहकारी लाभार्थी परिषदेचे यजमान शहर आहे बेंगळुरू. संपूर्ण देशातील पहिली सहकारी संस्था 1905 मध्ये कुठे स्थापन झाली होती? कर्नाटकातील गदग जिल्ह्यामध्ये. आणि देशातील प्रत्येक पंचायत, नाबार्ड, NDDB आणि सहकार मंत्रालयाने 3 वर्षात अशा 2 लाख नवीन सहकारी संस्था स्थापन करण्याचा कृती आराखडा जो आहे तो तयार केलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. कोणत्या राज्याने ग्रीन टेक, ग्रामीण प्रभाव आणि महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपसाठी विशेष योजना जाहीर केल्या? तर याचं उत्तर आहे तामिळनाडू. तर तामिळनाडू राज्यानं ग्रीन टेक, ग्रामीण प्रभाव आणि महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपसाठी विशेष योजना ज्या ते जाहीर केलेल्या आहेत. तर तामिळनाडू स्टार्टअप अँड इनोव्हेशन मिशन, त्याला स्टार्टअप TN असं म्हटलं जातं. यांनी ग्रीन टेक, ग्रामीण प्रभाव आणि महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपसाठी सहाय्याचे विशेष पॅकेजेस जे आहेत ते आणलेले आहेत. मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे, ज्यामध्ये स्टार्टअप TNच्या प्रमुख अनुदान योजना तामिळनाडू स्टार्टअप सीड ग्रांट फंड अंतर्गत राखून ठेवलेल्या निधीचा समावेश होता. तसेच विशेष श्रेणीमध्ये येणाऱ्या स्टार्टअपसाठी अनुदानामध्ये 50% वाढ करण्याची घोषणा देखील केली गेलेली होती. त्यांनी मेंटॉर TN पोर्टल देखील सुरू केले, ज्या अंतर्गत नवोदित स्टार्टअप, यशस्वी उद्योजक, व्यावसायिक आणि विश्वसनीय विषय तज्ञांशी संपर्क साधू शकतात. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. तर तामिळनाडू राज्यानं ग्रीन टेक, ग्रामीण प्रभाव आणि महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपसाठी विशेष योजना जाहीर केलेल्या होत्या. मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन होते. ठीक आहे, ज्यामध्ये स्टार्टअप TNच्या प्रमुख अनुदान योजना तामिळनाडू स्टार्टअप सीड ग्रांट फंड अंतर्गत राखून ठेवलेल्या निधीचा याच्यामध्ये समावेश होता. ठीक आहे, नंतर विशेष श्रेणीमध्ये स्टार्टअपसाठी अनुदानामध्ये 50% वाढ करण्याची घोषणा देखील MK स्टॅलिन यांनी केली होती. त्यांनी मेंटॉर TN पोर्टल देखील सुरू केलं. ह्या मेंटॉर TNचा फायदा असा होणार होता की जे काही अंतर्गत नवोदित स्टार्टअप्स असतील किंवा यशस्वी उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, विश्वसनीय विषय तज्ञ असतील, यांच्याशी जे सर्वसामान्य लोक असतील ते काय करू शकतात? संपर्क साधू शकत होते. ठीक आहे, तर अशा प्रकारचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, आयुष्यमान भारत अंतर्गत आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्रांची संख्या किती आहे? तर याचं उत्तर आहे 1.5 लाख. तर आयुष्यमान भारत अंतर्गत आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राची संख्या जी आहे ती 1.5 लाख आहे. तर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने देशभरामध्ये 1.5 लाख आयुष्यमान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटर सुरू करण्याचे उद्दिष्ट जे आहे ते गाठलेलं आहे. आयुष्यमान भारत अंतर्गत सरकारने डिसेंबर 2022 पर्यंत देशभरातील विद्यमान 1.5 लाख उप आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे हे ABHWCS मध्ये रूपांतरित करण्याचं लक्ष्य जे आहे ते ठेवलेलं होतं. तर लक्षात ठेवा, फक्त एवढं लक्षात ठेवा तुम्ही की आयुष्यमान भारत अंतर्गत आयुष्यमान भारत आरोग्य कल्याण केंद्राची संख्या किती आहे? एकूण 1.5 लाख आहे. आणि केंद्रीय आरोग्य मंत्री कोण होते? मनसुख मांडविया. हे तुम्हाला लक्षामध्ये याच्यामध्ये ठेवायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. झुआरी ब्रिज भारतातील दुसरा सर्वात केबल स्टेड ब्रिज कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे गोवा. तर झुआरी ब्रिज हा भारतातील दुसरा सर्वात केबल स्टेड ब्रिज जो आहे तो या गोवा राज्यामध्ये आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी झुआरी नदीवरील नवीन पुलाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं, ज्यामुळे उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा दरम्यान संपर्क जो आहे तो सुधारणार आहे. झुआरी ब्रिज हा मुंबईच्या वांद्रेवरील सी लिंकच्या मागे असलेला भारतातील दुसरा सर्वात मोठा केबल स्टेड पूल आहे. हा पूल गोव्यातील बांबोलिम आणि वेर्ना गावादरम्यान 13.2 किलोमीटर अंतराच्या 2530 कोटी रुपयांच्या रस्ता प्रकल्पाचा एक भाग आहे. दिलीप बिल्डकॉन नवीन झुआरी पूल जो आहे तो बांधत आहे. ठीक आहे, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पहिल्या पुलाचं नवीन पुलाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं, जो की झुआरी नदीवरती आहे, ज्यामुळे उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा ठीक आहे यांच्या दरम्यान संपर्क जो आहे तो सुधारणार आहे. झुआरी ब्रिज जो आहे तो मुंबईच्या वांद्रेवरील श्रीलंकेच्या मागे असलेला हा भारतातील दुसरा सर्वात मोठा केबल स्टेड पूल आहे. हा पूल गोव्यातील बांबोलिम आणि वेर्ना गावादरम्यान 13.2 किलोमीटर अंतराच्या 2530 कोटी रुपयांच्या रस्ता प्रकल्पाचा एक भाग आहे. आणि दिलीप बिल्डकॉन जे आहे ते नवीन झुआरी पूल बांधत आहे. तर या गोष्टी तुम्हाला याच्याशी माहित असणं फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने 2023च्या पहिल्या 6 महिन्यांसाठी युरोपियन युनियन परिषदेचे अध्यक्षपद जे आहे ते स्वीकारलेलं आहे? तर याचं उत्तर आहे स्वीडन. तर या स्वीडन या देशाने 2023च्या पहिल्या 6 महिन्यांसाठी युरोपियन युनियन परिषदेचं अध्यक्षपद जे आहे ते स्वीकारलेलं आहे. तर स्वीडनने 1 जानेवारी 2023 रोजी वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांसाठी युरोपियन युनियनच्या परिषदेचं अध्यक्षपद जे आहे ते स्वीकारलेलं आहे.
याच्या आधी ते चेक प्रजासत्ताक या देशाकडे होतं. स्वीडनने परिषदेचे अध्यक्षपद ज्याचे स्वीकारलेलं आहे आणि युरोपियन युनियन परिषदेचे अध्यक्षपद दर 6 महिन्यांनी युरोपियन युनियनच्या सदस्य राष्ट्रांमध्ये फिरत असतं. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. तर स्वीडन या देशाने 2023च्या पहिल्या 6 महिन्यांसाठी युरोपियन युनियन परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारलं आणि याच्या आधी ते कोणाकडे होतं तर ते चेक प्रजासत्ताकाकडे होतं आणि युरोपियन युनियन परिषदेचं अध्यक्षपद जे होतं ते दर 6 महिन्यांनी युरोपियन युनियनच्या सदस्य राष्ट्रांमध्ये काय करत होतं फिरत राहतं, म्हणजे ते बदलत राहतं त्याचे अध्यक्ष दर 6 महिन्यांनी, फक्त त्या युरोपियन युनियनचे सदस्य असणाऱ्या राष्ट्रामध्ये. हा प्रश्न लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या आशियाई देशाने बहुक्रीडा स्पर्धांचा भाग म्हणून ई स्पोर्ट्सला अधिकृतपणे मान्यता दिली आहे? तर याचं उत्तर आहे भारत. तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 77च्या कलम 3 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून ई क्रीडा नियंत्रित करणाऱ्या नियमांमध्ये सुधारणा केली. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि क्रीडा मंत्रालयाला बहुक्रीडा स्पर्धांचा भाग म्हणून ई स्पोर्ट्स समाविष्ट करण्यास सांगितलेलं आहे. तर लक्षात ठेवा, तर ह्या भारत या आशियाई देशानं बहुक्रीडा स्पर्धांचा भाग म्हणून ई स्पोर्ट्सला अधिकृतपणे मान्यता दिलेला आहे. बरं, कुठल्या कलमाचा वापर करून? कलम 77च्या कलम 3 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून ह्या ई क्रीडा नियंत्रित करणाऱ्या नियमामध्ये सुधारणा केली. कोणी केली? भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी. आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने क्रीडा मंत्रालयाला बहुक्रीडा स्पर्धांचा भाग म्हणून ई स्पोर्ट्स समाविष्ट करण्यास सांगितलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, केरळमध्ये आयोजित वार्षिक राज्यस्तरीय युवा महोत्सवाचं नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे केरळोत्सव. ठीक आहे, केरळोत्सवम लक्षात ठेवा. तर हे केरळमध्ये आयोजित वार्षिक राज्यस्तरीय युवा महोत्सवाचं नाव आहे केरळोत्सवम. तर केरळोत्सवम हा केरळचा एक राज्यस्तरीय युवा महोत्सव आहे. हे केरळ राज्य युवक कल्याण मंडळाद्वारे समन्वयित आहे. केरळोत्सवांचा एक भाग म्हणून आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये पल्लकड एकंदरीत चॅम्पियन ठरला. कोण ठरला? पल्लकड. ठीक आहे, पल्लकड लक्षात ठेवा. आणि कोझिकोडे आणि कन्नूर हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरती राहिले. सर्व ग्रामपंचायतीमध्ये प्रशिक्षण मैदान उभारण्यासाठी केरळ सरकार मदत पुरवतं. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. तर केरळोत्सव हा कुठला केरळमध्ये आयोजित केलेल्या वार्षिक राज्यस्तरीय युवा महोत्सवाचं नाव आहे, तर त्याचं नाव आहे केरळोत्सवम. ठीक आहे, आणि या केरळोत्सवमध्ये ज्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या त्याच्यामध्ये पल्लकड पहिला ठरला, कोझिकोड दुसरा ठरला आणि कन्नूर जो आहे तो तिसरा ठरला. आणि सर्व ग्रामपंचायतीमध्ये प्रशिक्षण मैदान उभारण्यासाठी केरळ सरकार काय करत असतं? मदत देखील पुरवत असतं. पुढचा प्रश्न आहे, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ चीफ ऑफ पोलीस म्हणजे IACP ने कोणत्या राज्यांच्या पोलिसांच्या निजात मोहिमेला मान्यता दिली? तर याचं उत्तर आहे छत्तीसगड. तर इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ चीफ ऑफ पोलीसने छत्तीसगड राज्याच्या पोलिसांच्या निजात मोहिमेला जे आहे ती मान्यता दिलेली आहे. तर इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ चीफ्स ऑफ पोलीस US स्थित आंतरराष्ट्रीय संस्थेने संस्थात्मक श्रेणींमध्ये गुन्हे प्रतिबंधातील नेतृत्वासाठी छत्तीसगड पोलिसांच्या निजात मोहिमेची जी आहे ती निवड केलेली आहे. छत्तीसगड पोलिसांनी अंमली पदार्थ आणि बेकायदेशीर दारूविरोधी मोहीम सुरू केली आहे, ज्यामध्ये बेकायदेशीर ड्रग्ज किंवा अंमली पदार्थांच्या व्यवसायांविरुद्ध कठोर कारवाई, जनजागृती आणि समुपदेशन आणि पुनर्वसनासाठी मदतीचा याच्यामध्ये समावेश आहे. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तर इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ चीफ्स ऑफ पोलीसने छत्तीसगड राज्याच्या पोलिसांच्या निजात मोहिमेला मान्यता जी आहे ती दिलेली आहे. कशा कुठल्या संस्थात्मक श्रेणीमध्ये? तर गुन्हे प्रतिबंधातील नेतृत्व या श्रेणीमध्ये छत्तीसगड पोलिसांच्या निजात मोहिमेची निवड जी आहे ही इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ चीफ्स ऑफ पोलीस म्हणजे IACP ही US स्थित एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे हिने केलेली आहे. तर छत्तीसगड पोलिसांनी अंमली पदार्थ आणि बेकायदेशीर दारूविरोधी मोहीम सुरू केली होती, ज्यामध्ये बेकायदेशीर ड्रग्ज किंवा अंमली पदार्थांच्या व्यवसायाविरुद्ध कठोर कारवाई, जनजागृती, समुपदेशन आणि पुनर्वसनासाठी मदतीचा समावेश यांचा याच्यामध्ये समावेश होता. आणि याचं कीर्ती बघूनच इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ पोलीसने काय केलेलं आहे तर यांना गुन्हे प्रतिबंधातील नेतृत्व या श्रेणीमध्ये छत्तीसगड पोलिसांच्या निजात मोहिमेची निवड जी आहे ती केलेली आहे. तर लक्षात ठेवा, निजात मोहीम छत्तीसगड राज्य. पुढचा प्रश्न आहे, इन्स्टिट्यूट ऑफ वेटरनरी बायोलॉजिकल प्रोडक्ट्स म्हणजे IVBP ही कोठे आहे? तर याचं उत्तर आहे पुणे. तर इन्स्टिट्यूट ऑफ वेटरनरी बायोलॉजिकल प्रोडक्ट्स IBVP जी आहे ही पुण्यामध्ये आहे. तर सरकारने पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ वेटरनरी बायोलॉजिकल प्रोडक्ट्स सोबत लंपी प्रोवॅक लसीच्या व्यावसायिक उत्पादनासाठी करार केलेला आहे. सरकारने पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ वेटरनरी बायोलॉजिकल प्रोडक्ट्स सोबत लंपी प्रोवॅक लसीच्या व्यावसायिक उत्पादनासाठी करार केलेला आहे. गुरांमधील ढेकूण त्वचेच्या आजाराच्या नियंत्रणासाठी ही स्वदेशी विकसित लस आहे. ठीक आहे, सध्या गोट पॉक्स लस ही जनावरांमध्ये लंपी त्वचा रोग नियंत्रणासाठी वापरली जाते आणि ICAR NRCE हरियाणा, ICAR IVRI उत्तर प्रदेशच्या सहकार्याने लंपी प्रोवॅक नावाची लस जी आहे ती विकसित केलेली आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, इन्स्टिट्यूट ऑफ वेटरनरी बायोलॉजिकल प्रोडक्ट्स संस्था कुठे तर ती आहे पुण्यामध्ये. तर ही काय करणार आहे तर ही सरकारनं जे आहे पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ वेटरनरी बायोलॉजिकल प्रोडक्ट्स म्हणजे IVBP सोबत लंपी प्रोवॅक लसीच्या व्यावसायिक उत्पादनासाठी करार केलेला आहे. तर गुरांमधील ढेकूण त्वचेच्या आजाराच्या नियंत्रणासाठी स्वदेशी विकसित एक लस आहे लंपी प्रोवॅक नावाची. सध्या गोट पॉक्स लस ही जनावरांमध्ये लंपी स्किन डिसीज मध्ये ती वापरली जाते, नियंत्रणासाठी वापरली जाते. आणि ही जी लंपी प्रोवॅक नावाची लस जी आहे ही ICAR NRC हरियाणा, ICAR
IVRI उत्तर प्रदेश यांच्या सहकार्यानं जे आहे ही इन्स्टिट्यूट ऑफ वेटरनरी बायोलॉजिकल प्रॉडक्ट जी आहे ती लस जी आहे ती बनवणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवण्याच्या मध्ये गरजेचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे क्वेश्चन्स आहेत. तर तुम्हाला समजा ही PDF हवी असेल, ठीक आहे, तर तुम्ही नक्कीच PDF जे आहे ते परचेस करू शकता. तर यासाठी UPI ID आहे आपला 9175004691@IKWIK. ह्या UPI ID वरती तुम्ही पे करून तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट जो आहे तो 9175004691 WhatsApp वरती तुम्ही पाठवा. तुम्हाला PDF जी आहे ती याची दिली जाईल किंवा व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता रिपीट करून सारखे. हा QR कोड आहे, हा QR कोड तुम्ही स्कॅन करून सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट जो आहे हा 9175004691 क्रमांकावरती पाठवा. तुम्हाला त्याची PDF जी आहे ही तुम्हाला त्याची अवेलेबल करून देण्यात येईल जानेवारीची. तुम्ही ते प्रिंट करून तुम्ही नंतर रीड करू शकता, वाचू शकता, उजळणी जास्तीत जास्त त्याच्या करू शकता. ठीक आहे, तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.